ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या गोळीबारात पालक गमावलेल्या निष्पाप बालकांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी मदतीला धावले आहेत. त्यांनी 22 मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ते स्वीकारणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात अनेक मुलांनी आपले पालक गमावले. राहुल गांधींनी मे महिन्यात पूंछला भेट दिली होती आणि बाधित मुलांची यादी तयार करण्यास सांगितले होतं. जम्मू काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद करा यांनी सांगितलं की राहुल गांधी या 22 मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार आहेत. यामध्ये त्यांची शाळा ते पदवीपर्यंतची सर्व फी आणि इतर शैक्षणिक खर्चाचा समावेश आहे. या मदतीचा पहिला हप्ता आजच वितरित केला जाईल, जेणेकरून मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये. ही मदत या मुलांच्या पदवीधर होण्यापर्यंत सुरू राहील. राहुल गांधींच्या या निर्णयामुळे युद्धग्रस्त परिस्थितीत पालक गमावलेल्या या मुलांना एक नवीन आशेचा किरण मिळाला आहे, यात शंका नाही. या आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स आणि बातम्यांसाठी महाराष्ट्र दिनमानच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि स्पेशल रिपोर्टसाठी देशभरातील राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.